जय सीताराम, जय श्री कृष्ण। सर्वप्रथम श्री भागवत भक्ती ज्ञान कथा प्रसारण या चॅनलमध्ये सर्व भक्तांचं भाविकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। सर्वांना हे नवीन संवत्सर सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं, सर्वांच्या इच्छा पूर्ण करण्याचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी आज गुढीपाडवा या निमित्तानं संवत्सर फल विशद करावं या पद्धतीनं हा व्हिडिओ बनवत आहोत। संप्रत या ठिकाणी फलश्रवणाची प्राप्ती अशी आहे की अभ्यंग स्नान करून सकाळी अमृत स्वरूप कडुलिंबाच्या झाडाची पाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळावीत, त्याचं चूर्ण करून या ठिकाणी राशन करावं। त्याच्याने या ठिकाणी निरोगी आयुष्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं। कलियुगामध्ये टोटल 6 शककर्ते झाले। प्रथम इंद्रप्रस्थामध्ये युधिष्ठिर झाला, त्याचा शक 3044 वर्ष होता। त्यानंतर उज्जैनी नगरीमध्ये विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्ष होता। तिसरा पैठण येथे शालिवान, त्याचा शक 18,000 वर्ष। आणि चौथा वैतरणीच्या नदीचे काठी विजयानंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्ष या ठिकाणी। पाचवा या ठिकाणी गौड देशामध्ये धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्ष। व 6वा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्ष। एकंदरीत कलियुगाच्या 4,32,000 वर्षापैकी या ठिकाणी 5,127 वर्ष पूर्ण झाली। आता यामध्ये श्री नृपवान शालिवान शके 1948 या वर्षाच्या संवत्सराचं नाव आहे पराभव नाम संवत्सरा। तर या पराभव नाम संवत्सरामध्ये थोडक्यात परिस्थिती कशी उत्पन्न होईल या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पराभव नाम संवत्सरामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे, भासणार आहे। मात्र सुरुवातीच्या काळामध्ये पाऊस चांगला पडत असल्यामुळं खरीपाची जी पिके आहेत या ठिकाणी ती व्यवस्थित चांगली येतील। पण त्याबरोबर साथीचे जे रोग असतात त्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढेल आणि लोकांमध्ये भांडणे, तंटे, वादविवाद देशामध्ये, माणसांमध्ये, समाजामध्ये वाढण्याची शक्यता आहे। यावेळेचा जो राजा आहे तो गुरु, त्या राजाचं फल या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या काही पूर्वेकडील भागामध्ये प्राप्त होणार आहे। त्यानंतर प्रधानाचं फल बंगाल देशामध्ये, बंगाल प्रांतामध्ये प्राप्त होणार आहे। मेधाधिपतीचं फल बिहार व जबलपूर अन्य बाजूस या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आरद्राचे प्रवेशफल विंध्य पर्वतांचल प्रदेशामध्ये या ठिकाणी होणार आहे। राजा गुरु असल्यानं पाऊस चांगला पडेल आणि धनधान्य या ठिकाणी विपुल प्राप्त होईल। त्याचबरोबर दूध मुबलक मिळेल, यज्ञ यागादी कर्म या ठिकाणी वाढतील। मंत्री मंगळ आहे, त्यामुळे या ठिकाणी रब्बीचा पाऊस थोडासा कमी पडेल। रब्बीच्या धान्यामध्ये या ठिकाणी थोडासा कमी प्रमाण होईल। आग, चोरी, रोगराई अशी काही गोष्टी या संवत्सरामध्ये वाढतील। लोक विनाकारण भांडणाला प्रवृत्त होतील। त्यानंतर मेघाधिपती चंद्र असल्यानं या ठिकाणी पाणी मात्र विपुल मिळेल, धनधान्याचा तुटवडा पडणार नाही आणि विद्वान पुरुषांचा, सत्पुरुषांचा या ठिकाणी पुन्हा सन्मान होईल। या ठिकाणी रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात, दूध दुभते मुबलक या ठिकाणी होईल। तर अशा प्रकारे थोडक्यात हे संवत्सर फल आहे। या वर्षीचा जो या ठिकाणी गोपाल रक्षक आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे आणि पशुपालक भगवान श्रीकृष्ण असल्यामुळं पशूंसाठी हे वर्ष चांगलं आहे। तक्षक नावाचा नाग आहे, त्यामुळे पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील। काल
नावाचा मेघ असल्याने ही पावसाचं प्रमाण कमी राहील. मेघवर्षाव या वर्षी माळ्याची घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडलेले आहे. टोटल पावसापैकी या ठिकाणी 3 अडक पाऊस या ठिकाणी निर्माण होईल. त्यामध्ये 6 भाग पाऊस नदी पर्वत याच्यावर पडेल आणि राहिलेला 4 भाग पाऊस या ठिकाणी भूमीवर इंद्रवर्षाव करेल. अशा प्रकारे थोडक्यात या नवीन वर्षाचं संवत्सर आहे. पुनश्च एकदा हे नवीन वर्ष सर्व बांधवांना, सर्व यजमानांना सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावो अशी शुभकामना भगवंताच्या चरणी करतो आणि हे नवीन संवत्सर फल संपूर्ण करतो. श्री गणेशाय नमः. मस्तु. जय श्री कृष्ण.